सरपंच संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येने संतापाची लाट उसळली आहे। आरोपींना कठोर शिक्षेची मागणी होत आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात सर्व आरोपींना मोक्का लावण्यात यावा ही मागणी जोर धरते आहे। कराड राहत असलेल्या पोलीस ठाण्यात पलंग मागवल्यावरून काही दिवसांपासून चर्चा सुरू होती। त्यात वाल्मिक कराडने वैद्यकीय उपकरणाच्या वापरासाठी एका मदतनीसाची मागणी केली होती, जी फेटाळण्यात आली होती। यानंतर आता सीआयडीचे अधिकारी चौकशी करत असताना वाल्मिक कराडला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आलं। नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। वाल्मिक कराडने काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडे दाखल केलेल्या याचिकेमध्ये त्याला स्लीप एपनिया नावाचा आजार असून त्यासाठी एक मदतनीस मिळावा अशी मागणी केली होती। वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी करण्यात आली आहे। त्यानंतर आता वाल्मिक कराडची सीआयडी कडून कसून चौकशी सुरू आहे। या दरम्यान त्याने ही मागणी केली होती। ही मागणी फेटाळण्यात आली होती। त्यानंतर शनिवारी सीआयडी कडून चौकशी सुरू असताना वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आलं। शनिवारी रात्री 11 वाजता वाल्मिक कराडला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पाठीत जास्त दुखत असल्याचं त्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितलंय। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सानप यांनी तपासणी करून त्याला गोळ्या आणि औषधे दिलेत। त्यानंतर पुन्हा वाल्मिक कराडला लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। याआधी न्यायालयाकडे दाखल केलेल्या याचिकेमध्ये वाल्मिक कराडकडून सांगण्यात आलं होतं की एक ऑक्सिजन सारखं मशीन त्याला रोज लावावं लागतं। झोप येण्यासाठी ती मशीन लावली जाते। ती मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी कराडने केली होती। या आजारात रुग्णाला ऑटोसिपॅप ही मशीन झोपताना लावली जाते। मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा असल्याची न्यायालयाकडे त्याने विनंती केली, मात्र ही याचिका फेटाळण्यात आली। दरम्यान वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेसह इतर 8 जणांवर खंडणी, हाफ मर्डरसह इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। घुले विरोधात यापूर्वी अपहरण केल्याची नोंद आहे। यावरून हे सर्व गुन्हेगार सराईत असल्याचं समोर आलंय। हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते। त्यामुळे आता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। तसेच खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत एसआयटीतील स्थानिक गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला होता। विरोधकांनी या विरोधात आक्षेप नोंदवला। हे अधिकारी कसे निष्पक्ष चौकशी करणार असा सवालही त्या दरम्यान उपस्थित झाला होता। त्यामुळेच आता या वादग्रस्त अधिकाऱ्यांनाही हटवलं गेलेलं आहे। एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये। त्यांच्या पालकमंत्री पदालाही विरोध होतोय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी वारंवार सगळ्या पक्षांकडून केली जाते। यावरूनच आता अजित पवारांनाही टार्गेट केलं जाणार आहे। अजित पवार आज शासकीय कामकाज झाल्यानंतर मुंडेंना भेटण्याची शक्यता आहे। आता या भेटीत नेमकं काय होणार, या भेटीत नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।